अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संक्रांतीच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी दान केल्या जातात, पण ह्या दिवशी कुठल्या गोष्टीचं दान करावं आणि कुठल्या गोष्टीचं नाही आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संक्रांत हा एक असा सण आहे ज्या सणाला दानाचे फार महत्त्व आहे। दान देणं हे खूप अप्रतिम आणि अगदी फायदेशीर आणि त्याचबरोबर सुख आणि समृद्धीचं या सणाला मानलं जातं। या सणापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे सूर्याचे उत्तरायण चालू होते। उत्तरायण चालू होण्यामुळे ह्या वेळेस दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते। या दिवशी देवलोकाचा दरवाजा उघडतो, त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आपण जे कुठली गोष्ट दान करतो ती 100 वेळा पटीने आपल्याकडे परत येते। आता अशाच वेळेस नक्की कुठल्या गोष्टी दान कराव्या आणि कुठल्या नाही आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे आपण संक्रांतीला तिळगुळाचे दान करतो। तीळ सगळ्यात महत्त्वाचं आहे की संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य देणं आणि त्याच नंतर त्या पाण्यामध्ये काळे तीळ पांढरे तीळ टाकून पूजा करणं हे खूप आनंद सुखदायी आणि सुखदायी जीवन देण्यासारखं आहे। याने सूर्य आणि शनिदेवाची आपल्यावर कृपा राहते आणि अशी पूजा केल्याने आपले सर्व संकट दूर होतात। दुसरं म्हणजे गुळ, लाल गुळ पांढरा गुळ कुठल्याही प्रकारचा गुळ जर का तुम्ही दान केला तर त्याने तुमचे शनी दोष नष्ट होते। जर का तुम्हाला शनी दोष असेल तर गुळ दान केल्याने तुमचे सर्व प्रकारचे शनी दोष नष्ट होते आणि त्यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतात। त्याच नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप दान देणे हे सुद्धा खूप छान मानले जाते। खूप धार्मिक शास्त्रानुसार तूप ह्याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुपाच्या दानाने मोक्ष प्राप्त होते, सूर्यदेवाची आपल्यावर कृपा राहते आणि त्याचमुळे आपली समृद्धी सुख सगळ्या गोष्टी छानपणे वाढत जाते। चौथी गोष्ट आहे खिचडी। भोगीच्या दिवशी आपल्याकडे सुद्धा खिचडी दान करतात। उत्तर भारतात काळी उडदाची डाळ टाकून खिचडी केली जाते आणि यावेळेस शनिदेवाची पूजा केली जाते आणि ह्यामुळे शनी दोष दूर होतात आणि अशी खिचडी तिथे दान दिली जाते। त्याचमुळे बरेचसे तुमचे दोष दूर होतातच, पण त्याचबरोबर अक्षय फल प्राप्ती होते। त्यामुळे खिचडीच्या दानाचा सुद्धा खूप महत्त्व आहे। शेवट म्हणजे वस्त्र, कपडे, नवीन कपडे, चादर अशा गरजूंना जर का तुम्ही दान केलं तर नक्कीच तुमचे सर्व जे अडचणी असतील त्या दूर होतील आणि गरजूंना दान दिल्याने तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी होणार नाही, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता कधी जाणवणार नाही। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की आता आपण अशा कुठल्या गोष्टी दान करू नये ज्याने आपल्याला त्रास होऊ शकते। तर जसं आपण म्हणतो की आपल्याकडे कुठल्या गोष्टी पडलेल्या असतील तर त्याला घालवणं किंवा लोकांना देऊन टाकणं, अशा गोष्टी एरवी दिलेल्या चालतात, पण संक्रांतीच्या वेळेस देऊ नये। जसं की जुने कपडे, फाटलेल्या चादरी, जुने खराब कपडे, शिळे अन्न, उष्टे अन्न किंवा वापरलेले कपडे, कीड लागलेले धान्य, बऱ्याच दिवसाचे पडलेले धान्य जे तुम्ही वापरत नाहीयेत, अशा गोष्टी दुसऱ्यांना देऊन याने तुम्ही स्वतःवरच तुमची उलट ओढून घेतात। कारण दान देण्याचा अर्थ आहे की इथे तुम्हाला पूर्णपणे चांगल्या गोष्टींचे दान करायचं आहे, ज्याने समोरच्याला फायदा तर होईलच, त्याचबरोबर गरजूंना त्याचा उपयोग सुद्धा होईल। त्याचमुळे अशा वेळेस संक्रांतीच्या वेळेस त्या लोकांना दान द्या ज्यांना त्याची खूप गरज आहे, ज्यांना त्याशिवाय होत नाही आहे, अशा गरजूंना गोष्टींचं दान करा। पण त्याच वेळेस नवीन कपडे नवीन चादरी देता आल्यास तर द्या, पण घरातल्या वापरलेल्या गोष्टी अजिबात देऊ नका। हा सण एकता जपणारा सण आहे, त्यामुळे अशा वेळेस आपण जेवढ्या जणांची मदत करू तेवढंच उलटून आपल्यासाठी ते चांगलं होऊन येणार आहे। त्यामुळे वर्षाची सुरुवात कधीही दान पुण्याने केली तर ते कधीही चांगलंच आणि ह्यामुळे आपल्याला आपल्या सुख समृद्धीमध्ये आपल्या जीवनात
समाधान मिळते, शांती मिळते. त्याचबरोबर आपण दिलं तर घेणाऱ्याचेही भले होते आणि त्याचबरोबर देवही आपल्याला भरभरून देतो. याचमुळे सगळ्यांची उन्नती होते, प्रगती होते आणि त्याचबरोबर सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी मिळते. तर अशा रीतीने मला असं वाटतं की ह्या गोष्टी तुम्ही जर का दान केल्या नाही आणि ज्या गरजूंच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही दान केल्या तर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आता इथे मी माझा व्हिडिओ पूर्ण करते. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला जी माहिती हवी असेल ती तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. त्याचबरोबर तुमचं सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.